दादा सर्वांना सप्रेम जय भीम। सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार, क्रांतिसूर्य, प्रज्ञावंत, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान फाउंडेशनच्या वतीने विनम्र अभिवादन। मित्र हो, संविधान शाळेच्या आजच्या 31वा संवाद आज आपण विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उद्या 26 नोव्हेंबर संविधान दिन या निमित्ताने आजचे हे विशेष आयोजन आहे। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील दिनांक 25 नोव्हेंबर 1949 चे भाषण यावर संवाद साधणार आहोत। हा संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत संविधान तज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर। मी आदरणीय माने सरांचे मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला संविधान फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय इजेट खोब्रागडे सर उपस्थित आहेत। त्यांचे सुद्धा मी संविधान फाउंडेशनच्या वतीने मनापासून स्वागत करतो। या कार्यक्रमाला संविधान फाउंडेशनच्या नेहा खोब्रागडे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करतो। आणि या कार्यक्रमाची सुरुवात नेहा खोब्रागडे यांना विनंती आहे की त्यांनी प्रास्ताविकेचे वाचन करावे। जय भीम। सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी भारताच्या संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करणार आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। धन्यवाद। धन्यवाद नेहा। मित्र हो, आपल्या सर्वांना माहिती आहे की संविधानाची मूल्ये, तत्वे आणि विचार प्रणाली जनमानसामध्ये पोहोचविण्यासाठी, ही मूल्ये घराघरामध्ये आणि मनामनामध्ये रुजविण्यासाठी सन 2005 मध्ये आदरणीय इजेट खोब्रागडे सर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी असताना त्यांनी संविधान ओळख हा उपक्रम सुरू केला। शाळांमध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाचन आणि 26 नोव्हेंबरला संविधान दिन, त्याचबरोबर 26 नोव्हेंबर 2005 मध्ये पहिली संविधान रॅली नागपुरातून सुरू करून संविधान जागराचा हा अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केला। हा उपक्रम पुढे जनमानसामध्ये रुजविण्यासाठी आणि तो राष्ट्रव्यापी होण्यासाठी आदरणीय इजेट सरांच्या अथक प्रयत्नातून अनेक प्रकारचे शासन निर्णय निर्गमित झाले आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे 24 नोव्हेंबर 2008 ला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक शासन निर्णय निर्गमित केला आणि 26 नोव्हेंबर संविधान दिवस जाहीर केला। त्याचबरोबर संविधानाच्या जागराचे कार्यक्रमही निर्देशित केले। पुढे हा कार्यक्रम अधिक विस्तारित झाला आणि 2005 पासून केंद्र शासनाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम राष्ट्रव्यापी झाला। आज संपूर्ण देशामध्ये संविधानाचा जागर होतोय आणि संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनासह संविधानाची मूल्ये, तत्वे, विचार प्रणाली रुजविण्याचे संविधान जागराचे अनेक कार्यक्रम होतात। संविधान जागृतीचा हा कार्यक्रम लोकव्यापी व्हावा, ही लोक चळवळ व्हावी या म्हणून संविधान फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते। संविधान व्याख्यानमाला, संविधान परिषद, संविधान साहित्य संमेलन, संविधानावर कार्यशाळा, चर्चासत्र, परिसंवाद इत्यादी अनेक उपक्रमांच्या आयोजनासह संविधान शाळा आणि संविधान दूत हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम संविधान फाउंडेशन राबवित असते। संविधान शाळा हा उपक्रम गेल्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून आपण सुरू केला। आजचा हा 31वा संवाद संविधान शाळेसह वॉक फॉर संविधान हा सुद्धा एक महत्त्वाचा कार्यक्रम आपण राबवित असतो। 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या औचित्याने नागपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे चौक, दीक्षाभूमी ते संविधान चौक असा वॉक फॉर संविधान आपण दरवर्षी आयोजित करत असतो। मागच्या वर्षी कोरोनामुळे तो होऊ शकला नाही, मात्र उद्या नागपूर शहरामध्ये हा वॉक फॉर संविधान
आयोजित करण्यात आलेला आहे. नागपूर शहरातील सर्व नागरिकांना संविधान फाउंडेशनच्या वतीने विनंती आहे की आपण या वॉक फॉर संविधान मध्ये सकाळी 7 वाजता अण्णाभाऊ साठे चौक नागपूर येथे सहभागी व्हावे आणि संविधान जागराचा हा कार्यक्रम लोक चळवळीमध्ये परावर्तित करण्यासाठी सहकार्य करावे. मित्र हो, संविधान शाळेच्या या 31व्या संवादामध्ये एक अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेमध्ये झालेले ऐतिहासिक भाषण हे देशाला आणि देशातल्या समस्त नागरिकांना दिशानिर्देश देणारे आहे. त्याचा जर खऱ्या अर्थानं अंमल झाला तर आपल्या देशामध्ये एक खऱ्या अर्थाने एक सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीमध्ये अपेक्षित होतं, रक्तविहीन मार्गाने जो क्रांतिकारक बदल बाबासाहेबांना अभिप्रेत होता, तो अभिप्रेत बदल जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणातून निर्देशित केला आणि म्हणून हा भाषण अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून आज या संविधान शाळेमध्ये हा विषय आपण इथे ठेवलेला आहे. आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर संवाद साधणार आहेत. डॉक्टर माने सर हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे. आदरणीय माने सर संविधान तज्ज्ञ आहेत, सामाजिक आणि राजकीय विषयाचे विश्लेषक आहेत, भाष्यकार आहेत. सरांनी कॉन्स्टिट्यूशनल लॉ, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आणि क्रिमिनल लॉ या विषयामध्ये PhD केलेली आहे. सरांनी मुंबई विद्यापीठाच्या जो कायदा विभाग आहे, डिपार्टमेंट ऑफ लॉ, या डिपार्टमेंटमध्ये सर प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि समाजाचा विकास असे अनेक विषयाच्या संबंधित 11 पुस्तकांचे लेखन, 7 मोनोग्राफ्स आणि 65च्या वर संशोधन लेख सरांचे विविध इंटरनॅशनल आणि नॅशनल वृत्तपत्र आणि जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झालेले आहे. आदरणीय डॉक्टर सुरेश माने सरांचे मी संविधान फाउंडेशनच्या वतीने मनापासून स्वागत करतो. सर, आपले स्वागत आहे. आणि हा जो विषय आहे या विषयाच्या आयोजनामागील भूमिका, या विषयाचे स्वरूप, महत्व, व्याप्ती आणि प्रास्ताविक मांडण्यासाठी मी आदरणीय EZ खोब्रागडे सरांना निमंत्रित करतो की त्यांनी विषय इनिशिएट करावा. सर्वांना सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा. डॉक्टर माने सरांचा परिचय दिला आहे, म्हणजे खरं तर त्यांना परिचय सांगण्याची गरज नाही. मी तर असं म्हणेन की अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. संविधान तज्ज्ञ तर आहेतच, परंतु समाजातल्या ज्या काही घडामोडी आहेत, जे हॅपनिंग्स आहेत, त्यावरचं एक अधिकारवाणीने त्यांचं भाष्य असतं आणि जे समाज हितासाठी असतं, देश हितासाठी असतं. परखडपणे ते आपले विचार मांडत असतात. आमचे मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत. जेव्हा आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने संविधान व्याख्यानमाला सुरू केली तर पहिल्या व्याख्यानमालेचं पुष्प डॉक्टर माने सरांनी गुंफलं होतं. दीक्षाभूमीच्या सभागृहात ती व्याख्यानमालेची सुरुवात झाली होती. तो विषय पण असा होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान सभेतला प्रवेश ते शिल्पकार, म्हणजे त्यांचा प्रवेशापासून तर ते शिल्पकार, म्हणजे एकूणच संविधान सभेचं जे पहिल्या दिवसापासूनच तर 9 डिसेंबर 1946 पासून तर 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत जवळजवळ 3 वर्षाच्या कालावधीतल्या कामकाजातला त्यांनी तो खरं म्हणूया चित्रपट, म्हणजे आपल्या अतिशय सोप्या भाषेमध्ये समजेल अशा भाषेमध्ये 2 तासांनी खूप लोकांना पर्यंत तो विषय गेला आणि समजला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान निर्मितीतलं योगदान काय आहे आणि त्यांना शिल्पकार का समजला गेला. तर त्याच संविधान सभेमध्ये आदल्या दिवशी, म्हणजे आपण प्रियांबल वाचतो तेव्हा 26 नोव्हेंबर 1949ला आपण हे संविधान अंगीकृत केलं, अधिनियमित केलं, स्वतःप्रत अर्पण केलं, भारताच्या लोकांना दिलं. हा जो ऐतिहासिक दिवस आहे 26 नोव्हेंबर 1949, या दिवसातूनच 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिवसाचा जन्म झाला. परंतु 26 नोव्हेंबरचं जे महत्व आहे ते महत्व आपल्याला अधोरेखित करता आलं पाहिजे. म्हणून तर तो आम्ही 2005ला संविधान दिवस साजरा केला. तो हळूहळू पूर्ण देशभर आता सुरू झाला. प्रधानमंत्री यांनी तो देशभर 2015 मध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती होती, 2 दिवस एक संसदेचं विशेष सत्र बोलावून त्यामध्ये 2 दिवस कमिटमेंट टू कॉन्स्टिट्यूशन या विषयावरचं
भाष्य झालं. खरं तर खूप चर्चा करण्याची गरज आहे आणि या संपूर्ण भाषणामध्ये पण ज्या ज्या वक्त्यांनी तिथे सहभाग घेतला संसदेमध्ये, त्यामध्ये पण 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणाचा उल्लेख अनेकदा झालेला आहे. हे भाषण इतकं इतिहास आहे खरं म्हणजे सर्व मला तर असं वाटतंय माने सर की जे कायदे मंडळातले लोक आहेत, संसदेतले ज्याला लोकप्रतिनिधी आहेत किंवा राजकीय पक्षाचे लोक आहेत, त्यांनी हे भाषण खरं तर वाचलं पाहिजे. ते समजून घेण्याची गरज आहे. एवढंच नाही तर प्रशासनात काम करणारे जे लोक आहेत त्यांनी ते वाचलं पाहिजे. ते समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी या 25 नोव्हेंबरला, आपण नेहमी कौतुक करतो की या देशाचं संविधान फार सुंदर आहे आणि या संविधानामुळे जगामध्ये मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून भारताचा गौरव होतो. हे असताना सुद्धा बाबासाहेबांनी संविधानाचा अपयशाची जबाबदारी कोणावर टाकली? जे प्रामाणिकपणे राबवतील तर संविधान यशस्वी होईल असं म्हटलं. अनेक इशारे दिलेले आहेत आणि आज आपण काय बघतो की ज्यांच्या हातामध्ये संविधान आणि कायदा राबवण्याची जबाबदारी आहे, मग ते कायदे मंडळ असेल करण्याची असेल किंवा मग त्याची अकाउंटेबिलिटी माहीत करण्याची असेल, कार्यकारी यंत्रणा असेल, मंत्रिमंडळ आहे, सिव्हिल सर्व्हिस आहे, पब्लिक सर्व्हिस ब्युरोक्रेसी आहे, न्यायालय सुद्धा आहे, मीडिया आहेत आणि शेवटी लोक आहेत. खरं तर या देशाची संविधानाची शक्ती म्हणजे भारताचे लोक आहेत. कुठलाही जातीभेद न करता हे संविधान सगळ्यांच्यासाठी निर्माण झालेलं आहे. संविधान सभेने ते फार मोठ्या मेहनतीने केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते योगदान तर ते संविधान सभेने मान्य केलेलं आहे. त्यांचा गौरव केला, कौतुक केलं. फाउंडिंग फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, चीफ आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, जे इशारे या संविधानाच्या सभेतल्या भाषणात बाबासाहेबांनी दिलेले आहे, मी त्याचा उल्लेख करणार नाही आणि तेच मला आपल्याकडनं आजच्या या कार्यक्रमामध्ये या संवादात म्हणजे आपण ते मांडावे की ते इशारे जे बाबासाहेबांनी 1949 25 नोव्हेंबर मध्ये दिले ते आजही प्रासंगिक आहेत. म्हणजे राज्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी कसं वागलं पाहिजे, नागरिकांनी कसं वागलं पाहिजे, कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे, संविधानिक नीतिमत्तेचा, म्हणजे बाबासाहेब म्हणतात की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे जी नीतिमत्ता आहे, जी तत्व आहे ते जास्त महत्वाचे आहे. ते अंगीकारण्याची गरज असेल तर संविधानाचा जो निर्धार आहे तो सफलतेकडे घेऊन जाण्याचा आणि देश घडवणं सोपं होईल. ते आपल्याला राजकीय पक्षांना त्यांनी जे निर्देश दिले, नागरिकांना जे निर्देश दिले की आपलं कर्तव्य हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे अधिकाराची चर्चा होते, कर्तव्याची होत नाही. आणि जर आपण चांगलं वागलं नाही, बंधुभाव निर्माण केला नाही तर मात्र भांडत राहिलो, तू म्हणजे आज आपल्याला चालतंय. आता महाराष्ट्रातल्या आपण बघत आहे, टीव्ही उघडला की हा पक्ष त्या पक्षाला भ्रष्टाचारी म्हणतो, तो पक्ष या पक्षाला भ्रष्टाचारी म्हणतो. असं वाटतंय की महाराष्ट्र हा जो शिवरायाचा, भीमरायाचा महाराष्ट्र म्हणतो, महापुरुषांचा विचाराचा महाराष्ट्र म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये शोषित वंचिताच्या प्रश्नाची चर्चा होण्यापेक्षा मीडियावर मात्र भ्रष्टाचार पक्षांचा कसा आहे, त्या नेत्यांचा कसा, याची एकमेव चर्चा होत असते. आणि मग जर भ्रष्टाचार आहे तर तो भ्रष्टाचार थांबवण्याची जबाबदारी जशी सत्ताधाऱ्यांची आहे ती विरोधकांची आहे. आजचे विरोधक कालचे सत्ताधारी होते ना, कालचे विरोधक आजचे सत्ताधारी आहे. आणि मग हे जर अशा पद्धतीचं चित्र निर्माण करतात की महाराष्ट्र पुरोगामी आहे, महापुरुषांचा महाराष्ट्र हा भ्रष्टाचारी महाराष्ट्र आहे, असं चित्र, म्हणजे महाराष्ट्राची खरं तर ती महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला कलंकित करणारी ही कृती आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि हे आपण ज्याला जितकं ग्लोरिफिकेशन होत आहे ते फारच धोकादायक आहे. माणसाची मन जुळवण्याचं काम संविधान करते, माणसं जुळवण्याचं काम संविधान करते. आदर्श समाज व्यवस्था आणि एक मजबूत राष्ट्र, शक्तिशाली राष्ट्र, जे समता आणि न्यायाचं राष्ट्र होईल, भ्रष्टाचार थांबवला जाईल, शोषण थांबवलं जाईल, अशा पद्धतीचे एक संविधान जे आपल्याला सांगत असते, प्रिअम्बल मध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब शेवटच्या दिवशी अतिशय गंभीर असे इशारे आपल्या भाषणामध्ये देत असतात आणि त्यांना, बाबासाहेबांना चिंता असते की मोठ्या कष्टाने जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, हे जे संविधान तयार झालेलं आहे, त्याचा जर अंमल हा संविधानिक नैतिक मार्गाने जर झाला नाही तर मात्र आपण एकदा जर पारतंत्र्यात होतो, पुन्हा जर आपण पारतंत्र्यात गेलो तर मात्र आपण आपलं सगळं स्वातंत्र्य गमावून राहू. आणि असं घडू नये. एक राष्ट्र महत्वाचा आहे, देश महत्वाचा आहे, सर्वोच्च स्थानी देश आहे. आपण नंतर आहोत, पार्टी नंतर आहे, व्यक्ती नंतर आहे. पण मात्र प्रत्यक्षामध्ये आता काही पार्टी असं सांगतात की नेशन फर्स्ट, पार्टी नंतर आहे, व्यक्ती शेवटी आहे. पण वागताना मात्र
देश सर्वोच्च म्हणणारे सुद्धा देशाच्या हितासाठी आणि देशातल्या सर्वसामान्य शोषित वंचितासाठी खूप काही काम करतायत असं चित्र आपल्याला दिसत नाही. उलट अन्याय अत्याचार घडत आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणून आज आपण संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला, जो महत्वाचा दिवस आहे संविधान सभेतल्या घडामोडीचा ऐतिहासिक दिवस आहे हा 26 नोव्हेंबर, तसाच 25 नोव्हेंबरचं जे भाषण, ऐतिहासिक भाषण बाबासाहेबांचं आलं, ते येत्या अनेक काळासाठी ते मार्गदर्शक असं भाषण आहे आणि त्यातले जे अनेक पैलू आहे जे आज वर्तमानामध्ये जे घडत आहे त्यावर कसा मार्ग शोधला पाहिजे आणि बाबासाहेब जे जे सांगत होते ते त्याच्या विपरीत गोष्टी मात्र घडत आहेत आपल्या देशामध्ये. तर हे लोक जे संविधानाची शपथ घेऊन सत्तेत आलेले आहेत किंवा ज्याला ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून आपण, कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका, त्यांना कशा पद्धतीने बाबासाहेबांचं हे भाषण समजून सांगितलं गेलं पाहिजे, त्यांच्यामध्ये ते संस्कार उजवले पाहिजे, तेव्हा कुठे गुड गव्हर्नन्स आणि न्यायाचं काम होईल. तर असे अनेक पैलू या भाषणातले आहेत. आपण तज्ज्ञात, आपल्याला त्याचा संपूर्ण अभ्यास आहे, नुसतं पुस्तकी अभ्यास नाही तर व्यवहारामध्ये आहे, जे घडताय समाजामध्ये त्याचं चिंतन आपल्याकडे आहे आणि म्हणून आम्ही या संविधानाच्या शाळेत आज आपल्याला निमंत्रित केलाय. मी आपलं स्वागत करतो आणि आपण या विषयावर विस्तृत असं मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती करतो. माने सर. संविधान फाउंडेशन चे आदरणीय डॉक्टर खोब्रागडे यांच्या प्रयत्नातून गेली अनेक वर्ष संविधान जागृती किंवा संविधान साक्षरता या अनुषंगाने बरेच उपक्रम विविध माध्यमातून राबवले जातात, हे आपल्याला सर्वच आहे. त्याचाच एक भाग म्हणून संविधान कार्यशाळा हा वर्तमान प्रकल्प संविधान फाउंडेशनचा आहे आणि त्या प्रकल्पाचा भाग म्हणून उद्या संविधान दिवस आहे 26 नोव्हेंबर 2021, ज्याला आपण संविधान दिवस म्हणतो. या संविधान दिवस साजरा करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा खोब्रागडे सरांचं एक मोठं अतुलनीय असं योगदान आहे. बऱ्याच जणांना ठाऊक आहे की 2005 पासून देशामध्ये संविधान दिन व्हावा, त्या माध्यमातून संविधान संस्कृती निर्माण व्हावी, या अनुषंगाने त्यांनी सातत्याने जाणीवपूर्वक सेवेत असताना नसताना कुणाचीही भाडबीड न ठेवता प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलेत आणि अजूनही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बऱ्यापैकी यशही लाभलं आणि म्हणून आता देशभर संविधान दिन अनेक संस्था, अगदी पंतप्रधान यांच्यापासून ते अनेकापर्यंत. मी सध्या उद्या औरंगाबाद हायकोर्ट बेंच जो आहे मुंबई उच्च न्यायालयाचा, त्या ठिकाणी सुद्धा पहिल्यांदाच संविधान दिन उद्या होतोय. तर अशा सर्व थरामध्ये संविधान दिनाचं महत्व बऱ्यापैकी आता शासन व्यवस्थेतील असणाऱ्या लोकांना आणि नसणाऱ्या लोकांना देखील संविधानाचं महत्व याची जाणीव झालेली आढळते. ही एक भारतवासी म्हणून, देशवासी म्हणून एक सर्वांसाठी एक चांगली बाब आहे, हे आपल्याला पहिल्यांदा नमूद करायला हवं. त्याचबरोबर उद्या संविधान दिन असल्यामुळं आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छाही आवर्जून देणं माझं मी परम कर्तव्य समजतो आणि यानंतर आपल्या विषयाकडे मी वळणार आहे. आदरणीय खोब्रागडे साहेब 2 दिवसापूर्वी म्हणाले की बाबासाहेबांची अनेक अशी महत्वपूर्ण भाषणं संविधान सभेत आहेत. त्याचं खरं तर मंथन देशातील सर्वांनी करायला हवं, सर्व स्तरातील वर्गानी लोकांनी करायला हवं. पण जेवढं व्हावं तेवढ्या पद्धतीनं ते अजून झालेलं नाही. विशेषतः प्रशासकीय व्यवस्था सांभाळणारा अधिकारी वर्ग आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करणारा इलेक्टेड क्लास, निवडून आलेला वर्ग,
यांच्यामध्ये ज्याचा मोठा अभाव आहे. या बाबतीत मी महाराष्ट्रातील एक खासदार आहेत, त्यांच्याशी या विषयानं बोललो असता मी त्यांना म्हणालो होते की आपल्याकडं प्रत्येक विधानमंडळामध्ये एक ट्रेनिंग व्यवस्था असते. निवडून आलेल्या आमदारांसाठी, विधानसभा, विधान परिषद सदस्यासाठी एक व्यवस्था असते. तर त्या व्यवस्थेचा फार काही उपयोग होत नाही आणि विशेषतः कॉन्स्टिट्यूशनल जो काही अप्रोच आहे, जो काही दृष्टिकोन आहे, घटनात्मक दृष्टिकोन आहे, त्याची जाणीव राज्यकर्त्या वर्गाला किंवा सभागृहातील सदस्यांना होणं गरजेचं आहे. अशा प्रकारची त्यांच्यासमोर संकल्पना मी मांडली होती. त्याने आश्वासन दिलं होतं की आपण लवकरच ते पूर्ण करू. पण आपल्याला आणखीन एक दुसरी सवय आहे. रचनात्मक कार्यापेक्षा आपल्याला सिंबॉलिक कार्यामध्ये फार आनंद असतो. आणि मग आपण संविधान स्तंभ उभारले, तेही आवश्यक आहे, तेही नाकारता येत नाही. पण स्तंभ उभारतो किंवा आणखीन कुठल्या तरी प्रकाराकडे जातो, पण ज्या ठिकाणी राईट ठिकाणी हिट करायचं असतं ते मात्र थोडस दुर्लक्षित होतं. ही दुःखाची, खेदाची बाब व्यक्त करून मग मी आपल्या विषयाकडे वळतोय. अपेक्षा करूया की भविष्यात ते घडून येईल. त्याच्यासाठी मीही प्रयत्न सोडलेला नाही. आपणही दोघं मिळून त्याच्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करू आणि महाराष्ट्रात तरी आपण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात तरी घडवू, ज्याची महाराष्ट्राला नितांत आवश्यकता आहे. प्राथमिक दृष्ट्या एवढी टिप्पणी केल्यानंतर मी विषयाकडे वळतोय. आपण आज जो विषय निवडलेला आहे की बाबासाहेबांच्या अनेक भाषणामध्ये त्यांचं संविधान सभेतील जे अंतिम भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949, म्हणजे संविधान अंगीकृत आपण केलं 26 नोव्हेंबर 1949च्या अगोदर एक दिवस. आणि हा तशा अर्थानं कार्यपद्धतीचा भाग म्हणून संविधान सभेच्या कार्याचा हा शेवटचा दिवस होता. आणि त्यामध्ये एक कन्क्लुजिव्ह स्वरूपाचं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण आहे. पण ते नुसतं कन्क्लुजिव्ह स्वरूपाचं आहे का, तर त्याचं उत्तर आहे असं नाही. त्या भाषणाचं जर नीटपणे आपण अध्ययन केलं तर त्या भाषणामध्ये 3 पैलू आपल्याला आढळतात. 3 पैलू. आता पुन्हा मी या ठिकाणी तुम्हाला या बाबासाहेबांच्या भाषणाची तुलना दुसऱ्या एका ऐतिहासिक बाबासाहेबांच्या भाषणाची, तेही संविधान सभेतील, आणि ते आहे घटनेचा मसुदा मांडताना केलेलं भाषण. आणि ते आहे 4 नोव्हेंबर 1948. ही 2 भाषणं खरं तर संविधान आणि संविधानात्मक भारत निर्माण करण्यातील आंबेडकरांचा नेमका दृष्टिकोन, घटनाकारांचा दृष्टिकोन अत्यंत सुस्पष्ट करणारी ही 2 भाषणं आहेत. त्यातलं 4 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनाशास्त्र, राज्यघटना, तौलनिक किंवा तुलनात्मक अभ्यास या पद्धतीनं मांडणी करून अशा पद्धतीची राज्यघटना का आवश्यक आहे अशी विस्तारक स्वरूपाची मांडणी 4 नोव्हेंबर 1948 ला केली. पण 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये ती घटनात्मक मांडणी पूर्ण झाल्यानंतर उद्या देश घटना स्वीकारणार आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारत संपूर्णपणे राज्यघटना स्वीकारून प्रजासत्ताक देश बनणार आहे. या पार्श्वभूमीवर 25 नोव्हेंबर 1949च्या या ऐतिहासिक भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाशास्त्र म्हणून फारच विद्यार्थी प्रवृत्तीनं बोलले नाहीत, तर एक जाणकार आणि एक स्टेट्समन, ज्याला देशाची चिंता आहे, ज्याला देशाच्या भवितव्याची चिंता आहे, त्या स्टेट्समन समोर, त्या दूरदृष्टी नेत्यासमोर भारतासमोरचे काय प्रश्न असतील
किंवा काय प्रश्न उद्भवतील याचा अत्यंत कमी शब्दामध्ये, कारण ते भाषण काही फार मोठं नाही, लहानसंच भाषण आहे, पण त्या कन्क्लुडिंग भाषणामध्ये भारताच्या भवितव्याबद्दल एक दृष्टा राजकारणी, दूरदर्शी राजकारणी कशा पद्धतीनं आपली व्यथा व्यक्त करत होता हे जर समजून घ्यायचं असेल तर 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. मी आपल्याला म्हणालो की या भाषणाचं वर्गीकरण किंवा स्पष्ट किंवा साधेपणानं कळण्यासाठी आपल्याला 3 भाग करता येतील. एक भाग आहे तो राज्यघटना निर्मिती प्रक्रियेबाबत अत्यंत कमी शब्दामध्ये बाबासाहेबांचे सुरुवातीचे काय ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यावरती टिप्पणी आहे. दुसरा पुन्हा जो भाग आहे तो फार कमी आणखी आहे, तो काय फार मोठा नाही. त्या भागामध्ये थोडासा जे काही टीकाकार शिल्लक राहिलेले होते त्या शिल्लक राहिलेल्या टीकाकारांचा त्यांनी समाचार घेतलेला. आता मी शिल्लक राहिलेले टीकाकार असं म्हणतो त्याचं कारण असं आहे, कोराडे साहेब, ही अनेकांना गोष्ट माहिती नाही की अमेरिकेची जेव्हा राज्यघटना बनली ना तेव्हा तिथं त्या फिलाडेल्फिया कन्व्हेन्शन मध्ये, अधिवेशनामध्ये जेव्हा त्यांची पहिली बैठक झाली तेव्हा असं ठरलं होतं की या ठिकाणी जी काही चर्चा होईल ती बाहेर जाणार नाही. त्यामुळं अमेरिकेची राज्यघटना निर्माण करत असताना ज्या तिथं चर्चा झाल्या फिलाडेल्फियाच्या घटनात्मक अधिवेशनामध्ये, ते त्यावेळेला बाहेर आलेल्या नव्हत्या. म्हणून त्यांच्याकडे अमेरिकन कॉन्स्टिट्युएंट फिलाडेल्फिया कन्व्हेन्शन डिबेट असा नावाचा काही प्रकार उपलब्ध नाही, कारण ते रेकॉर्ड केलं गेलं नाही. तिथले निर्णयच बाहेर आले, चर्चा बाहेर आल्या नाही. पण भारतीय संविधान सभेचं कार्यकाळ अत्यंत ओपन, ट्रान्सपरंट पद्धतीनं झालं. प्रत्येक गोष्ट देशातल्या देशवासियांच्या समोर ठेवून प्रत्येक कलम फायनल होत होतं आणि त्याच्यावरती रोज वर्तमानपत्र असेल, टीका टिप्पणी असतील, जाणकारांचे त्याच्यावरती आर्टिकल असतील, हे त्या दरम्यान येत होते. एवढंच नाही तर 1946 पासून आपल्याकडं प्रांतीय विधिमंडळ होती आणि त्या प्रांतीय विधिमंडळामध्ये या घटना समितीच्या कामकाजावरती अनेक ठराव झालेले आहेत, चर्चा झालेल्या आहेत. त्याची दखल बाबासाहेबांनी सुद्धा या भाषणात घेतली की बेरारच्या प्रांतीय विधिमंडळामध्ये काय झालं, मुंबईच्या प्रांतीय विधिमंडळामध्ये. म्हणजे एवढ्या खुल्यापणानं कुठल्याही देशाची राज्यघटना बनवण्याची प्रक्रिया आपल्या समोर एक मूर्तिमंत मोठं उदाहरण असं नाही, ही अत्यंत दखलपत्र आणि विशेष बाब म्हणून आपण लक्षात घ्यायला हवी. आणि म्हणून मी म्हणालो की त्या टीकाकारांचा समाचार बाबासाहेबांनी वारंवार वेळोवेळी घेतला, पण जे काही थोडेफार 1-2 राहिले होते त्यांचा समाचार त्यांनी या भाषणाच्या दुसऱ्या भागामध्ये घेतला. आणि तिसरा भाग जो अत्यंत महत्वाचा आहे तो आहे भविष्यातील जे राजकीय सत्तेचा वापर करतील त्यांच्या हातून राजकीय सत्तेचा गैरवापर टाळायचा असेल तर देशातल्या लोकांच्या प्राथमिक जबाबदारी आणि कर्तव्य काय, राज्यकर्त्यांच्या प्राथमिक जबाबदारी आणि कर्तव्य काय, सत्तेपासून दूर राहिलेल्या शोषित समाज घटकांना सत्तेमधला सहभाग, मग शासन असेल, प्रशासन असेल, इतर काही शासकीय व्यवस्था असेल, याच्यामध्ये जर सहभाग करून घेतला नाही तर पारंपरिकरित्या या आपल्या देशातील सत्तेचं कवच किंवा संरक्षण किंवा ही सत्ता सातत्यानं उच्चवर्गीयांच्या हातामधलं एक बाहुलं बनलेले आहे, प्रिव्हिलेज बनलेले आहे, मोनोपोली बनलेली आहे. ती मोनोपोली देखील भविष्यात तशीच राहील का? असे अनेक प्रश्नासंदर्भानं इशारे देत 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 त्याने आपल्या भाषणाचा समारोप केलेला.
म्हणून म्हटलं की अत्यंत साध्या पद्धतीने या भाषणाकडे जायचं असेल तर या 3 भागात विभागणी केल्यानंतर पहिल्या भागाचं विवेचन अत्यंत सोपं आहे आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 9 डिसेंबर 1946 ज्या दिवशी घटना समितीची पहिली बैठक झाली त्यावेळेला भारताची फाळणी झालेली नव्हती. त्यावेळेला मुस्लिम लीगनं संविधान सभेच्या कामकाजावरती बहिष्कार टाकलेला नव्हता. म्हणजे 9 डिसेंबर 1946 पासून ते 26 नोव्हेंबर 1949 या कालखंडामध्ये ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या घटना घडल्या ज्या घटनांमुळे संविधान सभेमध्ये त्याचे वेगवेगळे पडसाद उमटले आणि त्यामुळे संविधान कलमांचा वारंवार फेरविचार करण्यात आला. तो असा अत्यंत महत्वपूर्ण कालखंड बॅकग्राऊंड मध्ये होता. त्या बॅकग्राऊंडला लक्षात घेऊन संविधान सभेच्या चर्चा घडवण्यात आल्या त्या दिशेने गेल्या. म्हणजे या ठिकाणी 2 मुद्दे लक्षात घ्या. एक हा 1946 ते 1950 हा कालखंड वगळा थोडा ठेवा बाजूला पण एकूणच भारत नावाच्या देशाचा शतकानुशतकाचा जो सामाजिक आर्थिक राजकीय स्वरूपाचा जो काही वर्ण जात वर्चस्ववादी कालखंड आहे त्या कालखंडाचा निपात तर करायचाच त्याला डिमॉलिश तर करायचं म्हणजे शतकानुशतकाचं पॉवर स्ट्रक्चर डिमॉलिश करायचं शतकानुशतकाचं भेदाभेदाची समाज व्यवस्था शोषणवादी समाज व्यवस्था डिमॉलिश करायची आणि नव्या पद्धतीनं रिडिफाईन करून रिकन्स्ट्रक्ट करून एक भारतीय समाजाची पुनर्बांधणी करायची अशा ध्येयानं संविधान सभेनं हा मोठा राष्ट्रबांधणीचा प्रोजेक्ट ज्याला आपण भारतीय राज्यघटना म्हणतो तो हातात घेतलेला होता. पण जेव्हा हा प्रोजेक्ट हातात घेतला तेव्हा 1946 ते 1949 या कालखंडातील घटनांचा मोठा प्रभाव देखील आपल्याला विसरता येत नाही. त्यातला मोठा प्रभाव म्हणजे या कालखंडात झालेली भारताची फाळणी जे पार्टिशन ऑफ इंडिया या कालखंडामध्ये फाळणी झाली आणि फाळणीनंतर देशामध्ये जो विद्वेषांचा ज्वालामुखी निर्माण झाला होता ज्याच्यामध्ये लाखो लोकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. अशा वेळेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताची निर्मिती करणे अत्यंत जटिल आणि आव्हानात्मक काम होत. ते पेलणार कोण सशक्तपणा असणार कुठे आणि याचा शोध घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये फिगर होतात. म्हणजे या 46 ते 49 या काळातील घटनांचा नीटपणे विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या या भाषणामध्ये त्या कालखंडाचे पडसाद देखील आपल्याला आढळतात. मी जसं पार्टिशनचा उल्लेख केला तसं दुसरे 2-3 उल्लेख आपल्याला ठाऊक असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ कॅबिनेट मिशन प्लान ही इंग्रजांच्या कालखंडामध्ये आलेली एक योजना. स्वातंत्र्यानंतर इथं जी काही वैविध्यता होती राजकीय व्यवस्थेची म्हणजे काही ब्रिटिश भारत काही नेटिव्ह भारत काही राजा महाराजांचा भारत ही जी काही विभागणी होती अशा वेळेला स्थानिक राजे महाराजे नवाब जे काही होते त्यांना या कॅबिनेट मिशन प्लॅनने एक स्वातंत्र्य दिलेलं होतं की त्यांनी स्वतंत्र भारतामध्ये युनियन ऑफ इंडिया या भारतात विलीन व्हावं की न व्हावं त्याचा अधिकार त्यांनी घ्यावा. तो त्यांना ठरवण्याचा अधिकार आहे. हे एक मोठं आव्हान सुरू असताना खंडाखंडात विभागलेला भारत नावाचा देश यांना एकत्रित करून त्यांना सर्वसमाविष्ट कसं करून घ्यायचं हे एक दुसरं आव्हान या संविधान सभेच्या समोर होतं. तिसरं आव्हान जे आहे ते अत्यंत एक आणखीन पुढा एक फार मोठ्या स्वरूपाचं आहे आणि ते म्हणजे की आपल्या देशातील सामाजिक आर्थिक विविधता
मी नेहमी विनोदानं किंवा लायटर मूड मध्ये म्हणतो की एवढी वैविध्यता जगामधल्या कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये उपलब्ध नसेल मानवी समूहाच्या. एवढी म्हणजे महाकाय म्हणा किंवा अनइमॅजिनेबल म्हणा, अशा पद्धतीची एवढी व्हरायटी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये नसेल. मग ती धर्मावरून आहे, जातेवरून आहे, भाषावरून आहे, अनेक इतर स्त्री पुरुष या लिंगावरून आहे. ही जी वैविध्यता आहे, त्या वैविध्यतेला एकत्रित कसं गुंफायचं, दॅट वॉज द मोस्ट डॉन्टिंग टास्क. फार डिफिकल्ट, अशक्य अशी आव्हानं असताना बाबासाहेब आंबेडकर या आपल्या समारोपाच्या भाषणामध्ये या सगळ्याचा परामर्श घेताना म्हणतात की टीकाकारांनी आरोप केले की भारतीय राज्यघटना फार दीर्घकाळ लिहिण्यासाठी लागली, फार वेळ लागला, फार मोठी झाली, ही वसाहतवादाची प्रतीक आहे, ही बारोळ राज्यघटना आहे. याचाही संक्षिप्त त्यांनी समाचार घेताना जगातील राज्यघटना निर्माण करण्यामध्ये किती कालावधी लागला हा अगदी तपशीलवार दिवस, तास, आकडे मांडून मग बाबासाहेब आंबेडकर तुलना करून म्हणतात की या तुलनेमध्ये भारतासारख्या विषय मल्टीलेयर प्लुरॅलिझम म्हणजे सोशिओलॉजी मध्ये आपण त्याला एक वैविध्यतापूर्ण असणाऱ्या देशामध्ये त्या देशाची राज्यघटना निर्माण करण्यामध्ये हा काही कालखंड फारसा नाही आणि त्यामुळे टीकाकारांची काही फार पर्वा करावी असं काही त्या बाबतीत ते विधान करून बाबासाहेब पुढे असं म्हणतात की या काळात आणखी टीका झाल्याच आणि त्या टीका करणाऱ्यामध्ये काही विशिष्ट वर्ग आहेत याची देखील त्यांनी उल्लेख केला आणि मग त्याच्यापासून डाव्यांच्याकडून झालेले टीका याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. आता डाव्यांच्या सारख्या वर्गाकडून का टीका झाल्या याचं तर तसं काही फार मोठं आयडिओलॉजिकल समर्थन ना डाव्यानेही त्यानंतर केलं किंवा आजही करत आहेत. पण काही बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन तत्कालीन परिस्थितीमध्ये संविधान सभेशी मेळ नाही खाल्ला. त्याची अनेक वेगळी कारणं असतील, पण त्या डाव्या वर्गाकडून थोड्याफार टीका आल्या. त्याची एक थोडीशी झलक म्हणून त्यांनी त्याचा एक चालता बोलता उल्लेख केला. दुसरी गोष्ट अशी की संविधान निर्माण करताना या सभागृहामध्ये जवळजवळ 7,635 ज्या काही दुरुस्त्या आल्या, त्या दुरुस्त्या कशा पद्धतीनं संविधान सभेमध्ये निपटल्या गेल्या त्याचं निराकरण करण्यात आलं हे सांगून बाबासाहेबांनी एक प्रकारे जे टीकाकार होते की ही घटना बारोड आहे, उसनवारीची आहे, वसाहतवादाची आहे, त्यांना हे समजावून सांगितलं की बाबा रे असं नाही. या घटना समितीमध्ये 3,000 350 350 शेवटी 295 जे काही सदस्य होते त्यांनी बहु दृष्टिकोनातून विचार करून चर्चा करून जगातल्या राज्यघटनाचे ऐतिहासिक दाखले तपासून मग आपण हे भारतीय समाजाच्या हिताचं काय असेल, देशाच्या हिताचं काय असेल हे नजरेसमोर ठेवून आपण निर्णय घेतले हे त्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. याच्याही पुढेही जाऊन पुन्हा बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये काही सदस्यांचा वैयक्तिक दृष्ट्या एक समाचार केला. त्यामध्ये एक घटना समितीचे सदस्य होते, त्याचं नाव आहे नजीरुद्दीन अहमद. हे नजीरुद्दीन अहमद नेहमी ड्राफ्टिंग कमिटीवरती टीका करत असायचे आणि ते विनोदानं म्हणा किंवा त्यांच्या त्या हिट करण्याच्या भूमिकेतून म्हणा ते ड्राफ्टिंग कमिटीला ड्रिफ्टिंग कमिटी सुद्धा म्हणायचे, म्हणजे वाहत जाणारी समिती. आणि मग बाबासाहेबांनी या संविधान सभेत त्याचं उत्तर दिलं की हे जर जास्त सक्षम असते, हे ग्रस्त असं बाबासाहेब म्हणतात की नजीरुद्दीन अहमद हे जर जास्त सक्षम ग्रस्त असते तर देशाने त्यांची इतर चांगल्या कामासाठी निवड केली असती. पण मला असं वाटतं की ते तेवढे सक्षम नसावेत. म्हणजे बाबासाहेबांची सुद्धा जी भाषा शैली आहे म्हणजे अत्यंत पोलाइटली उत्तर देत असताना म्हणजे शालूतून जोडा जो मारायचा असतो ते मारल्याशिवाय राहत नाहीत याचा प्रत्यय अनेक भाषणामध्ये बाबासाहेबांचे आहे. पण याही भाषणामध्ये तो येतो आणि भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात जरी हे ग्रस्त आम्हाला ड्रिफ्टिंग कमिटी म्हणत असले
तरी ड्रिफ्टिंगचे 2 प्रकार असतात. एक बसस्थान ठेवून वाहनं आणि बसस्थान सोडून वाहनं. आणि म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या दृष्टिकोनातून जरी आम्ही ड्रिफ्टिंग असू, वाहत जाणारे असू, तरी आम्ही बसस्थान सोडून वाहिलेलो नाही. किंबहुना ते बसस्थान अधिक कसं मजबूत करता येईल याच्यासाठी या ड्राफ्टिंग कमिटीनं शक्ती वापरलेली आहे. अशा पद्धतीचं उत्तर देखील या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. याच्याही पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी संविधान बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ज्यांनी ज्यांनी सहाय्य केलं त्यांचे आभार मानले. मी हे आपल्या पहिल्याच व्याख्यानामध्ये आपल्या संविधान फाउंडेशनच्या याच्यावरनं विस्तारपूर्वक मी प्रकाश टाकलेला होता. आणि ते स्पष्ट करताना मी याही पूर्वी आणि अनेक वेळा आणि आजही तेच मांडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज द मोस्ट ऑनेस्ट अँड अपराईट पॉलिटिशियन. मोस्ट ऑनेस्ट अँड अपराईट. त्यांनी कधी कुणाची पर्वा नाही केली, विचाराची कॉम्प्रोमाइज नाही केली आणि म्हणूनच मी त्यांना कधी कधी अनकॉम्प्रोमाइजिंग लीडर म्हणतो. हा अनकॉम्प्रोमाइजिंग बाबासाहेबांचा जो अप्रोच आहे तो त्यांच्या ऑनेस्टी मधून आणि अपराईटनेस मधून आलेला आहे. संविधान सभेमध्ये त्यांना राज्यघटना निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी योगदान दिलं, निवडून आणण्यामध्ये ज्यांना योगदान दिलं, त्यांचं त्यांनी खुल्यापणानं धन्यवाद केले. त्यांना नावही घेतली. मी या ठिकाणी तो मुद्दा अधोरेखित करू इच्छितो. या संपूर्ण भाषणामध्ये काही काँग्रेसची मंडळी किंवा गांधीवादी मंडळी मांडतात की गांधींनी बरचसं काही केलं होतं म्हणून बाबासाहेब इथं पोहोचले वगैरे वगैरे. तो एक वेगळा विषय, आज मी त्याला छेडू इच्छित नाही. पण बाबासाहेब ऑनेस्ट अपराईट पॉलिटिशियन असल्यामुळं आणि स्टेट्समॅन प्रवृत्तीचं व्यक्तिमत्व असल्यामुळं खरंच जर त्यांना तशी मदत झाली असती तर तो उल्लेख त्यांनी टाळला नसता. प्रामाणिक आणि अपराईट प्रवृत्तीचा व्यक्तित्वाचे धनी आंबेडकर त्यांनी तो जरूर केला असता. पण तसं काही नव्हतं म्हणूनच त्यांनी तो टाळला असावा असं आपणास एक अभ्यासक म्हणून एक लॉजिकल दृष्टिकोनातून एक तर्कशास्त्रीय संगतीनुसार आपल्याला त्या निष्कर्षापर्यंत पोहोचावं लागतं. आणि म्हणून घटना निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही आपल्या घटना समितीचे ऍडवायझर होते, BN राव होते, त्यांचा ते जाणीवपूर्वक उल्लेख करतात. ड्राफ्टिंग कमिटीमध्ये ड्राफ्टिंगची जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्याचा ते जाणीवपूर्वक उल्लेख करतात. किंवा संविधान सभेचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुद्धा ते धन्यवाद देतात. ही अत्यंत प्रांजळपणे त्यांचं काम आहे. एवढंच नाही तर ही संविधान सभा बहुविचार असणाऱ्या लोकांची झाली, त्याबद्दल त्यांनी तत्कालीन काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या धन्यवाद सुद्धा दिलेला आहे. त्यांचं मोठेपण मानलेलं आहे. मग बॅरिस्टर जयकर असतील, PS देशमुख असतील, पंडित ठाकूर असतील, प्रोफेसर KT शाह असतील, HV कामत असतील, अशी अनेक मंडळी जे काँग्रेसचे नव्हते ते सुद्धा या संविधान सभेमध्ये मेंबर होते, सहभागी होते. मला सांगायला आश्चर्य वाटेल की महिलामध्ये पहिली महिला म्हणून दलित समाजातील किंवा अस्पृश्य समाजातील केरळमधून महिला या संविधान सभेची त्यावेळेला काँग्रेसतर्फे सदस्य म्हणून निवडून आलेली होती. ती व्यवसायाने शिक्षिका होती आणि ती केरळमधून ती शिक्षिका असताना काँग्रेस पक्षाने तिला संविधान सभेसाठी उभं केलेलं होतं. अर्थात ती केरळमधून संविधान सभामध्ये पोहोचणारी एकमेव दलित समाजाची महिला त्यावेळेला होती. अशा सगळ्यांचा उल्लेख केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या वर्गाच्या टीकाकाराकडे येतात. आणि ते टीकाकार होते कोण? मी म्हटलं की डावे विचाराचे आणि दुसरे की केंद्र सरकार भारतामध्ये कशा पद्धतीचं असावं याच्यावरून विविध दृष्टिकोन असणार. त्यावेळेला अनेक लोक म्हणायचे की भारत देश निर्माण करत असताना केंद्राला जास्त पॉवर असता कामा नये. राज्य आणि केंद्र हे दोघे समान स्तरावरती असले पाहिजे. ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही असं म्हणतो की नो ओव्हर रायडिंग पॉवर्स टू द युनियन ऑफ इंडिया. अशी पॉवर असता कामा नये.
आणि म्हणून भारतीय राज्यघटनेवर सत्तेचं एकत्रीकरण अशा पद्धतीचा आरोप त्यावेळेला लावला. या सत्तेच्या एकत्रीकरणाच्या आरोपाचा समाचार घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विस्तृत उत्तर या भाषणात दिलं आणि ते उत्तर देताना म्हणाले की राज्य आणि केंद्र ही आपल्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये समान पातळीवर असतील तर अनेक धोके निर्माण होण्याची शक्यता. त्याचं कारण असं की आपल्याकडे जी वैविध्यता आहे किंवा डिसरप्टिव्ह टेंडन्सी आहे, ज्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पार्टिशन कालखंडामध्ये जाणवतं किंवा ज्याचं प्रात्यक्षिक स्वतंत्र भारतामध्ये आपल्याला तामिळनाडूच्या असेंब्लीमध्ये कधी काळी जाणवलं, पंजाब सारख्या राज्यामध्ये कधी काळी जाणवलं आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभेत सुद्धा जास्त ऑटोनॉमीचे ठराव जेव्हा पास झाले होते तेव्हा ते धोके आपल्याला नक्की जाणवले होते. आणि जेव्हा पार्टिशनच्या कालखंडामध्ये जर प्रॉव्हिन्सेसला, प्रांतीय विधिमंडळाला किंवा राज्य सरकारांना जास्त जर पॉवर दिल्या तर एक युनिफाईड स्ट्रॉंग इंडिया उभा राहण्यामध्ये फार अडचणी येतील, ही त्यांची संकल्पना होती. आणि स्वातंत्र्याच्या नंतर ज्या काही घडलेल्या घटना आहेत, 1950च्या नंतरच्या घटना आहेत, त्या जेव्हा आपण तपासतो तेव्हा स्वतंत्र राज्याची मागणी करणारे किंवा राज्याला जास्त पॉवर द्या म्हणून ऑटोनॉमस पॉवर मागणारे यांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी जी भीती व्यक्त केली होती ती आपल्याला सत्य झालेली आढळते. मग भविष्यात असं घडेल हे समजून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा जो ब्रेक लावला हे न होण्यासाठी, तो म्हणजे केंद्र सरकारला जास्तीत जास्त सत्ता दिली, केंद्राकडे जास्त पॉवर दिल्या. म्हणून आपलं फेडरल स्ट्रक्चर किंवा आपल्यामध्ये जी काही फेडरल पद्धतीची राज्य पद्धती आहे ती अमेरिकेची कार्बन कॉपी नाही. अमेरिकेमध्ये जास्त पॉवर या राज्याकडे असतात, केंद्राकडे कमी असतात. आपल्याकडे नेमकं उलट आहे. आपलं केंद्राकडे जास्त पॉवर असतात, राज्याकडे पॉवर कमी असतात. त्याची कारण मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून दिली. आणि म्हणून आपण जरी फेडरल ढाचा, संघीय ढाचा, संघीय म्हणजे संघराज्यीय, संघीय म्हणजे वेगळा अर्थ नागपूरला नको, संघराज्य पद्धतीचा ढाचा जरी भारतीय राज्यघटनेनं स्वीकारला असला तरी तो पारंपरिक पद्धतीचा संघराज्य पद्धतीचा ढाचा नाही. मग तो अमेरिकेचा असेल, ऑस्ट्रेलियाचा असेल किंवा आणखीन कोणत्या देशाचा असेल, तो पारंपरिक ढाचा नाकारून एक फ्लेक्सिबल फेडरलिझम, एक लवचिक संघराज्य पद्धती भारतासाठी कशी आवश्यक आहे आणि ती निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारला जास्त पॉवर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याकडं जे राज्यघटनेमध्ये एकूण सरकारांच्या कार्यकक्षाची विभागणी आहे, लिस्ट आहेत, एक केंद्राची यादी असते, एक राज्याची यादी असते आणि एक यादी अशामध्ये ज्याच्यामध्ये दोघंही सहभागी होऊ शकतात. पण याच्यामध्ये एक भाग आहे की केंद्राचे अधिकार, राज्याचे अधिकार याची एक विभागणी आहे आणि जे राज्याला दिलेले नाहीत असे उर्वरित अधिकार हे केंद्राकडे येतात, हे केंद्राकडे राहतात. अमेरिकेमध्ये हे अधिकार राज्याकडे राहतात, अशी एक मांडणी आहे. आणि त्यामुळं आपलं संघराज्य पद्धती ही अमेरिकन फेडरलिझमचं डुप्लिकेशन नाही. आणि आपल्याकडे संभाव्य धोके लक्षात घेऊन अगदी आणीबाणीची तरतूद सुद्धा राज्यघटनेत आहे, ज्याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक दूरदृष्टीचा भाग म्हणून 4 नोव्हेंबर 1948च्या भाषणात उल्लेख केलेला आहे. त्या भाषणात ते असं म्हणाले की दिस कॉन्स्टिट्यूशन इज वर्केबल. पुढे ते असं म्हणतात की दिस कॉन्स्टिट्यूशन इज इन अ पोझिशन टू ब्रिंग अ पीसफुल चेंज. पुढे असं ते म्हणतात की दिस कॉन्स्टिट्यूशन विल वर्क इन बोथ द टाइम, युद्धाच्या वेळी आणि शांततेच्या वेळी सुद्धा. आणि पुढे असं ते म्हणतात
अंडर एनी सर्कमस्टन्सेस, कोणत्याही वातावरणामध्ये ही राज्यघटना भारताला एकसंघ ठेवण्यामध्ये ऐतिहासिक योगदान देईल. दॅट वॉज हिज स्टेटमेंट. हे त्यांचं स्टेटमेंट हे 4 नोव्हेंबर 1948च्या भाषणात. दिस कॉन्स्टिट्यूशन इज क्वाइट कॉम्पिटंट टू होल्ड कंट्री टुगेदर, एकत्रित ठेवण्यासाठी. हे जेव्हा 4 नोव्हेंबर 1948ला त्यांनी संकेत दिला, त्याची परिपूर्ण संकल्पना, त्याचं पूर्ण मॉडेल हे त्यांनी 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये स्पष्ट केलं. आणि आपली संघराज्य पद्धती ही कोणत्या पद्धतीची आहे याचं विस्तृत विवेचन करताना केंद्रासारख्या व्यवस्थेला आपण जास्त पावर का दिल्या याचं अधोरेखित त्यांनी या आपल्या भाषणामध्ये केलेलं आहे. या अशा प्राथमिक ऑब्झर्वेशन नंतर त्यांनी काही आणखीन संदर्भ घेताना हीच केंद्र राज्य पद्धती याच्यामधले दोघांमधले जे पॉवर वाटप आहे किंवा रिलेशन आहे ते अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं कसं आवश्यक आहे त्याची मांडणी राज्यघटनेनं कशी केलेली आहे त्याची एक रेफरन्स म्हणून, पासिंग रेफरन्स म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख करताना, कन्क्लुडिंग करताना त्यांनी एक वाक्य असं वापरलं की आफ्टर ऑल एनी पॉलिटिकल सिस्टम इज अ कॉम्प्लेक्स. कठीण असते, जटिल व्यवस्था असते. अधिकाराबाबत, जबाबदाऱ्याबाबत, कर्तव्याबाबत हे जसं राज्य आणि नागरिक म्हणून घडतं तसं केंद्र राज्य आणि राज्य सरकार म्हणून देखील ही अत्यंत जटिल समस्या असते. पण प्राप्त परिस्थितीमध्ये फेडरलिझमच्या नव्या माध्यमातून, म्हणून ज्याला भारतीय फेडरलिझम, या फेडरलिझम वरती जगातील सगळ्यात मोठा नामांकित स्कॉलर प्रोफेसर के.सी. वेअर, त्याचं नाव के.सी. वेअर, आणि त्यानं मग याच्यावरती स्पष्टीकरण करताना भारतीय फेडरलिझम किंवा भारतातील संघराज्य पद्धतीचा ढाचा एक अनोख्या पद्धतीचा आहे, तो पारंपरिक पद्धतीचा नाही असं म्हणून भारतीय राज्यघटनेनं फेडरलिझम मध्ये एक नवीन प्रकारे योगदान दिलेलं आहे अशी मांडणी कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये त्यांनी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं स्पष्ट केल्यानंतर मग बाबासाहेबांना स्टेट्समन जागा होता आणि तो स्टेट्समन मग भारताच्या भवितव्याविषयी काही मूलभूत स्वरूपाचे प्रश्न उभे करतो. आणि ते प्रश्न काही हायपोथेटिकल नाहीत, म्हणजे इमॅजिनरी पद्धतीचे नाहीत, वास्तववादी स्वरूपाचे, ऐतिहासिक संदर्भाचे. म्हणून सहजपणे कोणी एखादा पोरकटपणाने असं एखादं विधान करू शकतो, उगाच बाबासाहेबांना भीती वाटत असावी असं पोरकटपणाचं विधान करू शकतो. ते टाळायचं असेल तर वास्तववादी भारत हा समजून घेणं गरजेचं आहे, देश समजून घेणं गरजेचं आहे, ऐतिहासिक संदर्भ तपासून पाहण्याचं गरज आहे, त्याचा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट समजून घेण्याचा गरज आहे. आणि ते समजून घेतल्यानंतर मग या भाषणाकडे पाहण्याची तुम्हाला एक दृष्टिकोन प्राप्त झाला पाहिजे. बाबासाहेब हे सगळं संविधान सभेतला आराखडा, प्रक्रिया, धन्यवाद वगैरे सगळं करून आल्यानंतर, टीकाकारांचा समाचार घेतल्यानंतर एक दूरदर्शी नेता, एक खरा ट्रू इंडियन पॅट्रॉइट किंवा नॅशनलिस्ट म्हणून, ज्या नॅशनलिस्टचा हेतू काय की भारत नावाचं नवीन राष्ट्र हे संविधानात्मक राष्ट्रवादावरती उभं राहावं, ज्याला मी खोब्रागडे साहेब कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम म्हणतो. याच्यावरती मी अलीकडे जास्त फोकस करत असतो, कारण अनेक राष्ट्रवादाची जेव्हा मॉडेल पुढे येत असतात तेव्हा कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम हा सर्वात पुढे येणं हे फार गरजेचं आहे. आणि हे एक आपल्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम, घटनात्मक राष्ट्रवाद या ध्येयानं प्रेरित झालेले दूरदृष्टीचे स्टेट्समॅन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अंतिम भाषणात काही चिंता व्यक्त करतात. मग पहिली चिंता व्यक्त करताना ते सरळ म्हणतात की आपण लवकरच एक संपूर्णपणे स्वतंत्र देश म्हणून होणार आहोत. आता आजकाल लोकांना अजून स्वातंत्र्य केव्हा मिळालं, कधी मिळालं, काय बिचाऱ्यांची कीव करावीशी वाटते, शोकांतिका वाटते. पण दुर्दैवानं
अशा लोकांना कोणाला पद्मश्री मिळतो, काय काय मिळतं. आणि खोबराडे साहेब, तुम्ही आपली फाउंडेशन चालवा, संविधान कल्चर निर्माण करवा. तुम्ही काय त्या पद्मश्रीच्या लाईनीत पिढीत काही येण्याची अजिबात सुतराम शक्यता नाही. म्हणजे ही अशा पद्धतीची स्वातंत्र्याची नवीन कन्सेप्ट मांडणारी मंडळी जेव्हा अलीकडे वाढतायत किंवा फोपावतायत, तेव्हा या मंडळीचं कीव करण्यासोबतच ऐतिहासिक संदर्भहीन असलेल्या लोकांबाबत त्यांना पुन्हा हे सांगावं असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर तेच आहे. ते सरळ म्हणतात की 47ला स्वातंत्र्य मिळालं, 50ला आपण प्रजासत्ताक हो, 26 जानेवारीला. पण आपण याच्यापूर्वी काही स्वातंत्र्यात नव्हतो का? आपलं स्वातंत्र्य गेलं नाही का? ते कोणी हिरावलं? त्याला जबाबदार कोण? आणि मग भविष्यात अशी वेळ येणार नाही का? अशी मूलभूत स्वरूपानं बाबासाहेब प्रश्न निर्माण करतात. चिंता आहे. एका स्टेट्समॅनची राष्ट्राच्या देशाच्या भवितव्याबाबतची ती रास्त चिंता. आणि मग त्यांनी उदाहरण पण दिलं, राजा दाहिर आणि मोहम्मद बिन काशिम याच्यामध्ये काही फुटीर लोक होते. त्या फुटीर लोकांनी परकीय आक्रमणकारी शक्तीनं भारतावरती आक्रमण करण्यासाठी बोलवलं. महाराष्ट्रात आपणाला हेही ठाऊक आहे की छत्रपती शिवाजीराजे जेव्हा हिंदवी स्वराज्य, हिंदवी म्हणजे काय ते हिंदूचं नाही, पण ते एक स्वराज्य निर्माण करत असताना अनेक मराठे, शिवराय बरोबर लढत असताना अनेक मराठे मुघलांचे सरदार होते आणि ते शिवाजी राजांना विरोध करत होते. हा आपला अगदी 17व्या शतकातला इतिहास आहे. या सगळ्या इतिहासाची उजळणी करून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अशा फुटीरतावादी लोकांमुळे भारताचं स्वातंत्र्य गेलेलं आहे. पुन्हा अशी वेळ येणार नाही, याबाबतची ती चिंता व्यक्त करतात. आणि ही चिंता व्यक्त करत असताना त्यांनी अनेक ठिकाणचं उदाहरण दिलं. उदाहरणार्थ ग्रामव्यवस्था. आता अनेक लोकांना भारतीय राज्यघटना बनवताना ग्रामव्यवस्था हीच भारताचं सेंट्रल युनिट असावं, केंद्रीय बिंदू असावा, गांधीवादी मंडळीची विशेषता. इव्हन संविधान सभेच्या राजेंद्र प्रसादांनी बाबासाहेबांना त्याबाबत पत्र लिहिलेलं आहे. पण बाबासाहेबांनी हे सगळं फेटाळून लावलं. म्हणजे बाबासाहेबांचा शिक्का घटनेवरती किती आहे ते अजून लोकांना समजायचं आहे. उगे शिल्पकार म्हणून नाही म्हणत, तुम्हाला अनेक त्यांचे शिक्के कुठं कुठं पडले ते अनेकांना समजायचं आहे. म्हणजे ग्रामव्यवस्थेला नाकारलं. आणि ग्रामव्यवस्था ही काय आहे हो, याचं त्यांनी वर्णन एका वेगळ्या पद्धतीने केलं. शोषणाचं भांडार आहे, अज्ञानाचं भांडार आहे. पण त्याच पद्धती बरोबर एका जर्मन स्कॉलर मॅटक्लॅप नावाच्या स्कॉलरचा उल्लेख करून ते असं म्हणाले की ग्रामव्यवस्था काय हो, आक्रमण झाली की काही लोकांना हातात हत्यारे घ्यायची, त्याने काही काळापुरतं लढायचं, जमलंच तर ठीक, नाहीतर हत्यारं सोडून द्यायची आणि पुन्हा आपल्या शेतातल्या कामाला लागायचं. मग आमच्यावर राज्य कोण करते याचा त्याला काही तसूभरही फरक पडत नव्हता. अशी ग्रामव्यवस्था काय कामाला? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की एकूणच देशातल्या सगळ्या बेसिक फाउंडेशनल संस्था आहेत, त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे, पुनर्रचना केली पाहिजे ग्रामव्यवस्थेसह. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इतिहासाची जर पुनरावृत्ती टाळायची असते तर काही प्रिकॉशनरी मेजर घेतल्या पाहिजे. टाळण्यासाठी काही खबरदारीचे उपाय आपण केले पाहिजे. आणि हे खबरदारीचे उपाय मग त्याने आपल्या भाषणात नंतर व्यक्त केले. म्हणजे स्वातंत्र्य भारताचं जाणार नाही ही खबरदारी घ्या. आपल्याला ठाऊक आहे, बौद्ध कालखंडानंतर भारत हा सातत्यानं पारतंत्र्यात गेला. आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांना किंवा पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना हे सगळे संदर्भ ठाऊक आहे की कोण कोण जबाबदार राहिलं भारतासारख्या एका बलशाली देशाला विघटनवादी प्रवृत्तीकडून खंडखंड करण्यामध्ये. त्याच्यात कोण अंतर्गत बाहिर्गत असे जबाबदार कोण आहेत याची नावं. आणि म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे ना देशात आहे, ये जयचंद की औलाद आहे. ही जयचंदची औलाद कोण नेमकी, हे सगळे ऐतिहासिक संदर्भ या ठिकाणी विसरून चालत नाही. म्हणून बाबासाहेबांनी
अशा जयचंदच्या अवलादी, मी ग्रामीण सर्वसाधारण लोकांना समजेल म्हणून हा शब्द प्रयोग करतो, की अशा फुटीरतावादी प्रवृत्ती या पुन्हा उद्भवणार नाही त्याची खबरदारी घेतली पाहिजे, असं बाबासाहेब अत्यंत नम्रपणे नमूद करतात. दुसरा धोका स्पष्ट सांगताना म्हणतात की ठीक आहे, 26 जानेवारी 1950 ला आपण जगातलं एक मोठं लोकशाही प्रधान राष्ट्र म्हणून उदयाला येऊ बनणार आहोत, शंका नाही त्याबद्दल, आपण बनणार आहोत. पण याचा अर्थ कधी आपल्या देशात राष्ट्रात लोकशाही नव्हती असा आहे का? पुन्हा ते ऐतिहासिक संदर्भ देतात की बौद्धकालीन कालखंडामध्ये डेमोक्रेसी, मॉडर्न डेमोक्रेसी किंवा लोकशाही ही पद्धती पूर्णपणे अस्तित्वात होती. बौद्ध भिक्खू संघाचा कारभार त्याच पद्धतीने चालत होता. ठराव सगळ्या कार्यपद्धती तसेच होते, तर ती लयाला गेली. त्याच पद्धतीनं आपण संविधानात्मक जी लोकशाही निर्माण करतोय ती सुद्धा लयाला जाणार तर नाही ना. हा दुसरा धोका त्याने आपल्या समोर ठेवला. म्हणजे एक स्वातंत्र्याचा, दुसरा लोकशाहीचा. तिसरा धोका त्याने जो समोर स्पष्टपणे मांडला आणि तो म्हणजे आहे की 26 जानेवारी 1950 रोजी आपण परस्पर विरोधी जीवनामध्ये प्रवेश करणार आहोत. परस्पर विरोधी जीवनामध्ये. आणि ते परस्पर विरोधी जीवनामध्ये म्हणजे काय? तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की राजकीय जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच अंशी समता प्रस्थापित करता येईल, पण आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आपण किती वर्ष, किती दिवस विषमतेच्या प्रांगणामध्ये राहणार आहोत, ही त्यांनी तिसरी मोठी भीती व्यक्त केली. ते असं म्हणतात की वी आर गोइंग टू एंटर इन टू अ लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन. इन पॉलिटिक्स वी विल हॅव अ इक्वॅलिटी, बट इन सोशो इकॉनॉमिक अफेअर्स वी विल हॅव अ इनइक्वॅलिटी. आणि मग पुढे ते प्रश्न निर्माण करतात, हाऊ लॉंग शॅल वी लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन. किती दिवस, किती वर्ष? थोडक्यात ते असं सांगतात की आपणाला राजकीय लोकशाही सोबत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ही निर्माणच केली पाहिजे. किंबहुना ते असं मानतात की सामाजिक आर्थिक लोकशाही शिवाय राजकीय लोकशाहीला अर्थ नाही. इट इज अ मिनिंगलेस. असं स्पष्ट मांडणी. थोडक्यात असं काय की भारतीय राज्यघटनेचा जो मूळ दृष्टिकोन आहे तो पुनर्रचनेचा आहे. भारतीय समाजाचं पुनर्रचना, रिकन्स्ट्रक्शन, आणि त्या रिकन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्टचा मोठा भाग जो आहे तो सामाजिक आर्थिक स्वरूपाचा आहे. आणि हे सामाजिक आर्थिक पुनर्रचना पूर्ण झाल्याशिवाय आपल्या राजकीय पुनर्रचनेला सुद्धा तेवढं महत्व प्राप्त होत नाही लोकशाहीला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी की राजकीय लोकशाही आवश्यक आहे. एक व्यक्ती, एक मत, एक मत, एक मूल्य या तत्वाच्या आधारावर बऱ्यापैकी बहुतांना नव्हे तर सगळ्यांनाच मताचा अधिकार मिळाल्यामुळे राजकीय स्तरावरती ते बऱ्याच अंशी यशस्वी होईल. पण आर्थिक आणि सामाजिक बाबतीमध्ये परिपूर्णता करणं हे भारतासमोरचं आव्हान असेल. आणि पुढे ते असं म्हणतात की जे राजकीय आणि सामाजिक विषमतेचे जर बळी कंटिन्युअसली या देशात जर तसेच बनणं सुरू राहिलं तर तो दिवस दूर नाही की जे लोक भारतातील सामाजिक आर्थिक विषमतेचा बळी ठरतील तेच लोक या देशातील या राज्यघटनेद्वारे निर्माण झालेल्या लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ही जी बाबासाहेबांची भविष्यवाणी आहे, चिंता आहे, ती एका द्रष्ट्या खऱ्या देशप्रेमी व्यक्तित्वानं व्यक्त केलेली ती एक प्रमुख व्यथा आहे. आणि त्या व्यथेच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये नुसत्या राजकीय समतेपुरता आपण मर्यादित राहता कामा नये, तर सामाजिक आर्थिक समता आपल्याला पूर्ण केली पाहिजे. हा गर्भित इशारा, धमकी म्हणा, काही म्हणा, ते
संबंध देशाला देत आहेत, राज्यकर्त्याला देत आहेत. याच्याही पुढे जाऊन मग बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला काही खबरदाऱ्या घेतल्या पाहिजेत. इंग्रजांच्या काळात तुम्ही बेलगाम होता, कोणती आंदोलनं करत होता, सत्याग्रह वगैरे सगळं बरंचसं काही करत होता. आता तुम्हाला हे टाळलं पाहिजे. एक नवीन देश म्हणून, बांधणीचा देश म्हणून या सगळ्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे आणि रचनात्मक पद्धतीनं कार्य करण्याची गरज आहे. अशी व्यापक आणि रचनात्मक स्वरूपाची अपेक्षा देशवासियांच्याकडून, नागरिकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. याच्याही पुढे जाऊन मायनॉरिटीचे अधिकार याचा स्पर्श करून बाबासाहेब आंबेडकर एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे येतात. बाकीचे अनेक महत्वाचे मुद्दे आहेत, पण मी संक्षिप्तपणे हा पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जात आहे. आणि तो मुद्दा असा आहे, बाबासाहेब या भाषणामध्ये असं म्हणतात की शतकानुशतक, वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या या देशामध्ये सत्ता ही विशिष्ट वर्गाची बटीक राहिलेली आहे, मोनोपोली राहिलेली, वर्चस्व आहे. स्वतंत्र आणि प्रजासत्ताक भारतामध्ये राजसत्तेपासून किंवा या सर्व सत्ता संस्थापासून दूर राहिलेले समाजपट ते आता कंटाळलेत. कशाला कंटाळले? दुसऱ्याचं राज्य करणाऱ्या, त्यांच्यावर राज्य करणाऱ्या प्रवृत्तीला कंटाळलेत. म्हणून त्यांनाही असं वाटतं की आमचं स्वतःचं राज्य देखील हवं आणि म्हणून राज्यघटनात्मक सर्व स्तरावरील सत्ता स्थानामध्ये त्यांना सहभाग मिळाला पाहिजे, सहभाग दिला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर असं वाक्य वापरतात, दे ऑल आर टायर्ड टू बी गव्हर्न्ड बाय अदर्स. दुसऱ्यांनी त्याच्यावरती राज्य करण्याच्या प्रवृत्तीबाबत आता ते कंटाळलेले आहेत, थकलेले आहेत. त्यांना मोकळा श्वास घेऊन द्या. आणि भारतीय लोकशाही म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात, इट इज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. याच्यामध्ये लोक बदललेल्या कालखंडामध्ये, ही लिंकनची जी व्याख्या आहे त्यातला परामर्श घेऊन बाबासाहेब मांडतात की आता लोकांना लोकांच्या माध्यमातून राज्य याच्यापेक्षा लोकांच्यासाठी राज्य हे अति महत्वाचं आहे. राज्य व्यवस्था ही लोकांसाठी काम करणारी हवी, लोकांच्या कल्याणकारी व्यवस्थेसाठी हवी, ही अत्यंत गर्भित पद्धतीनं मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामध्ये. आणि समारोप करताना ते म्हणाले की एवढं सांगून झाल्यानंतर मी काय म्हणावं. ते असं कन्क्लूड करतात की एवढं सांगून झाल्यानंतर मी काय म्हणावं. आणि म्हणून भाषणाचा समारोप करताना असं ते म्हणतात की दिस इज द ओनली वे टू सर्व दिस कंट्री. या देश सेवेचा हा एकमेव मार्ग आहे आणि याच्यापेक्षा अत्यंत चांगला मार्ग असा मला कोणताही दिसत नाही. आणि हे म्हणून एकदम अगदी स्तब्ध झालेल्या संविधान सभेच्या सभागृहासमोर ते एकदम शांतपणे आपल्या भाषणाचा समारोप करतात आणि सगळं मग संविधान सभा अगदी निस्तब्ध होते. कारण ही जी त्यांच्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणातील जी मांडणी आहे, बाबासाहेबांनी देखील बघा 50च्या अगोदर त्यांनी सत्याग्रह केले, नाशिक असेल, महाड असेल, पण 50 नंतर कधी बाबासाहेब सत्याग्रह करण्याच्या भानगडीत पडले नाही. ह्या त्यांनी वैयक्तिक आयुष्यात देखील या बाबी स्वीकारल्या आणि त्यामध्ये एक महत्वाची म्हणजे घटनात्मक नीतिमत्ता, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणतो. आणि त्या बाबतीत जगप्रसिद्ध त्यावेळेचा एक मोठा विद्वान आहे ग्रोट नावाचा, किंवा आयरिश एक ओ डॅनियल नावाचा नेता, त्यांचं घटनात्मक नीतिमत्तेसंबंधीचा विचार उद्बोधित करून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणत्याही स्वरूपाची व्यक्तिपूजा ही कोणत्याही देशाला घातक असते, अत्यंत घातक असते. व्यक्तिपूजा तुमच्या चांगल्या हेतून कोणत्याही केलेल्या कामाची प्रशंसा जरूर करा, सराहना जमीर करा, त्याबद्दल धन्यवाद द्या, आभार व्यक्त करा, सगळं ठीक आहे. पण त्याच्या पोटी अंधभक्तीचा भक्तिवाद हा त्या ठिकाणी जन्माला येऊन तुम्ही संपूर्णपणे सरेंडर प्रवृत्ती करून
त्या व्यक्तीकडं किंवा त्या संस्थेकडं किंवा त्या समूहाकडे जाता कामा नये. मग बाबासाहेब असं म्हणतात की कोणतीही स्त्री आपल्या देहाचा सरेंडर करून धन्यवाद व्यक्त नाही करू शकत. कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन दुसऱ्या प्रती धन्यवाद नाही देऊ शकत. अशी मांडणी करून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पारंपरिकरित्या भारतीय देशामध्ये या अंधभक्तीचं थैमान आहे, वर्षानुवर्षेचं थैमान आहे आणि हे संविधान संस्कृतीच्या विरोधातलं आहे. हे जर नष्ट करायचं असेल तर घटनात्मक नीतिमत्ताची जोपासना, निर्मिती, पालन निर्माण झालं पाहिजे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की घटनात्मक नीतिमत्ता मग देशातल्या नागरिकांमध्ये संविधानिक संस्थातील पदावर बसलेल्या सर्व वर्गामध्ये न्यायमूर्तीपासून पंतप्रधानापर्यंत आणि साध्या म्युन्सिपाल्टीच्या अध्यक्षापासून राष्ट्रपतीपर्यंत किंवा ग्रामपंचायतीच्या लोकांपासून ते देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपर्यंत ही घटनात्मक नीतिमत्ता आली पाहिजे. आणि ही नीतिमत्ता तेव्हाच मजबूत होईल जेव्हा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे एकमेकाशी चतुसूत्री जोडून तुम्ही तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये त्याला प्रस्थापित करा. समता बंधुतेशिवाय, बंधुता न्यायाशिवाय असं वेगळं वेगळं न करता त्यांना एकत्रितपणे गुंफून जर तुम्ही एका चांगल्या व्यवस्थेची, सुदृढ अशा व्यवस्थेची मांडणी केली तर हे आपल्याला भविष्यातील आक्रमण थांबवता येणं सहज शक्य आहे. आणि त्यालाच संविधानिक नीतिमत्ता अशा पद्धतीचं नाव आपण देऊ शकतो. या सगळ्या एका परामर्शाला एक अंतिम कन्क्लूड करत असताना आपल्याला काय मांडता येईल, आणि ते मांडताना मी एवढंच म्हणेन की वर्तमान कालखंडामध्ये ज्याचा उल्लेख प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या इझेड खोब्रागडे यांनी सुरुवातीला केला, मी आतापर्यंत तो जाणीवपूर्वक टाळला. कारण तात्विक स्वरूपाची चर्चा याचा दर्जा मला तो खालच्या लेवलला आणायचा नव्हता, म्हणून मी ती उदाहरणं सुद्धा मध्ये न आणता पहिल्यांदा जी फिलॉसॉफिकल साइड आहे या भाषणाची ती आपल्या समोर विस्तृत केली. आता मला व्यावहारिक स्तरावरती अगदी कन्क्लूड करताना हे सांगावं लागेल की जेव्हा देशात संविधानिक नीतिमत्ता नसलेले राज्यकर्ते होतात तेव्हा तो आपल्या संविधानाचा मोठा पराभव, तो पराभव होतो. मग संविधानाचा पराभव करणाऱ्या शक्ती, व्यक्ती, प्रवृत्ती या कोणत्या, त्यांना आयडेंटिफाय करणं आणि त्यांना आयसोलेट करणं हे संविधानाच्या समर्थकांची ऐतिहासिक जबाबदारी आहे. ते जर ती पार पाडत नसतील तर मेरे बाप ने देश का संविधान बनाया, इसके अलावा आपके पास और कोई कैपिटल नहीं है. आणि या भांडवलाच्या जीवावर जिस संविधान का अस्तित्व ही खतरे में, त्या भांडवलावर तुम्ही फार काळ जगू शकत नाही. मी संविधानात्मक राष्ट्रवादाचा उल्लेख जाणीवपूर्वक केला आणि अलीकडे तो करतो, कारण वेगवेगळ्या पद्धतीचे राष्ट्रवाद आज भारतातील घटनात्मक लोकशाहीच्या समोर आव्हान उभे आहे, चौका चौकामध्ये आव्हान म्हणून उभे आहे. अशा वेळेला घटना समर्थक असणारी मंडळी नेमकी कोणत्या बाजूला आहे, त्यामध्ये आपण कुठे आहोत हे प्रत्येकाने तपासणं अत्यावश्यक आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, बाबासाहेबांच्या दुसऱ्या एका भाषणाचा संदर्भ देऊन मी सांगतो की रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन हा नेहमी पाठशिवणीचा खेळ खेळतात, एकमेकाचा पाठलाग करतात. रिव्हॉल्युशन इज ऑलवेज फॉलोड बाय काउंटर रिव्हॉल्युशन, काउंटर रिव्हॉल्युशन इज ऑलवेज फॉलोड बाय रिव्हॉल्युशन. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, गतिमानतेचा नियम आहे. संविधानाने क्रांती केलेली आहे, मोठ्या प्रतिक्रांतीचा पराभव केलेला आहे. अशा वेळेला या क्रांतीचा पराभव व्हावा, संविधानात्मक क्रांतीचा पराभव व्हावा म्हणून प्रतिक्रांतीची जी काही माध्यम, मंडळी, साधनं आहेत ते आपले ताकद अनेक वर्षापासून लावत आहेत, आजही लावत आहेत. जेव्हा सत्तेचं पाठबळ अशा शक्तींना मिळतं तेव्हा त्याची फार गंभीरपणे दखल घ्यावी लागते
आणि ती नेमकी आज घेण्याची गरज आहे. शेवटी अत्यंत कन्क्लूड करताना संविधान संस्कृती आणि संविधान विरोधी संस्कृती हा संघर्ष आपल्या देशात 1950 पासून आहे. तो अनेकांच्या माध्यमातून कधी उफाण येतो, कधी दबून जातो. उफाण येतो, बाहेर येतो, कधी येत नाही, दबून जातो. कधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गाने, मग संसदेमधलं प्रतिनिधित्व असेल, न्यायपालिकेतील प्रतिनिधित्व असेल, नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण असेल, UAPA किंवा सेडिएशन सारख्या कायद्यांचा दुरुपयोग असेल, अनेक मार्गाने जेव्हा संविधान संस्कृती विरोधी जास्त आक्रमक पद्धतीने पुढे येतात, तेव्हा भारतीय राज्यघटनाचा आदर करणारे, पालन करणारे यांनी संविधान संस्कृती हिचं जतन, संवर्धन करणं ही आपली ऐतिहासिक जबाबदारी मानली पाहिजे. आणि नुसतं मानून चालत नाही, तर त्याला आपण वास्तविकरित्या एक मूर्तिमंत रूप दिलं पाहिजे. त्यासाठी सर्व स्तरावरती प्रामाणिकपणानं मान अपमान सन्मान याची पर्वा न करता सातत्यानं सक्रिय राहणं ही खऱ्या संविधानकर्त्यांची ओळख असली पाहिजे. एवढीच आज आपल्याकडून माफक अपेक्षा ठेवून पुनश्च एकदा संविधान दिनाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा आणि संविधान फाउंडेशन यांना देखील मनपूर्वक धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांचे हे भाषण देशाच्या वर्तमान वास्तवाशी, देशाच्या भवितव्यासाठी आणि राष्ट्र म्हणून विकसित अस्तित्वाशी अत्यंत महत्त्वाचे आहे, प्रासंगिक आहे. बाबासाहेबांच्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणाचे आपण केलेले वस्तुनिष्ठ विश्लेषण हे सर्वच संस्थांना आणि देशाच्या नागरिकांना उपयुक्त ठरणारे आहेत. संविधान फाउंडेशनच्या आजच्या संविधान शाळेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित झालात याबद्दल संविधान फाउंडेशनच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांचेही मनापासून आभार मानतो. सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि नागपूर शहरातील नागरिकांनी उद्याच्या वॉक फॉर संविधानमध्ये सहभागी व्हावे असे विनम्र आवाहन करतो. येथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या संविधान शाळेच्या वेगळ्या संवादामध्ये वेगळ्या विषयावर. धन्यवाद. जय भीम.